नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 13 जून 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक करता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्था तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अचूक नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टाफ नर्स या पदासाठी निघालेली आहे। तुमचं जर GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी एकूण 40 वॅकन्सीज आहेत। एकूण 40 पदांसाठी वॅकन्सी त्या ठिकाणी निघालेली आहे। मानधन जे आहे तुम्हाला प्रतिमाह मानधन 20,000 रुपये इतके दिलं जाईल। या ठिकाणी कॅटेगरीनुसार म्हणजेच प्रवर्गानुसार वॅकन्सीज दिलेल्या आहेत। SC ST कॅटेगरीसाठी प्रत्येकी 2 वॅकन्सीज या ठिकाणी महिला कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी आहेत। त्यानंतर विजेसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। NT B साठी या ठिकाणी 1 वॅकन्सी महिलांसाठीच या ठिकाणी आहे। NT C साठी 1 वॅकन्सी महिलांसाठी आहे। NT D साठी 2 वॅकन्सी महिलांसाठी आहे। SBC साठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। OBC साठी 8 वॅकन्सी आहेत, त्यामध्ये पुरुषांसाठी 1 वॅकन्सी आहे आणि महिलांसाठी 7 वॅकन्सी आहे। SCBC साठी 13 वॅकन्सी, त्यामध्ये 2 पुरुषांसाठी आणि इतर 11 महिलांसाठी आहेत। EWS साठी 5 वॅकन्सीज आहेत, त्यामध्ये पुरुषांसाठी 1 आणि महिलांसाठी 4 वॅकन्सी आहे। आणि इतर ओपन 4 वॅकन्सी ज्या आहेत फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ओपन कॅटेगरीतून असतील। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी या ठिकाणी असेल। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सीज या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी 13/6/2025 पर्यंत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत कार्यालयीन मिळेल। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी पोस्टाद्वारे अथवा स्वतः सादर करू शकणार आहात। वयमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी या वॅकन्सीसाठी आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे। डिमांड ड्राफ्ट जो आहे डिस्ट्रिक्ट INT हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन PIP ACC या नावाने तुम्हाला DD जो आहे म्हणजेच डिमांड ड्राफ्ट जो आहे काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।